17 वाटतं रे मस्त लिहिलं ते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत मिशन सुरू केलं आणि त्या धर्तीवर राज्याला देखील महाराष्ट्र शासनाला देखील स्वच्छ महाराष्ट्र मिशन आणि त्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेनं आवाज स्वच्छ नवी मुंबई मिशन हाती घेतलं. स्वच्छतेचा नारा देत देत आपण संपूर्ण गाव गावठाण रोडमध्ये संपूर्ण शहर आपण स्वच्छ करत आहोत. सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये गल्ली बोळामध्ये हे आपलं काम सुरू आहे आणि हे करत असताना आता शासनाचा जो भर आहे तो आहे हागणदारी मुक्तीवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घोगड्यावर स्वच्छ बसायचं नाही हा निर्धार आपण आता केलेला आहे. आणि त्या धर्तीवर आपण उद्या दिनांक 19 एप्रिल रोजी संपूर्ण देशामध्ये हा दिवस हागणदारी मुक्त म्हणून घोषित करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक आणि माजी सभापती स्थायी समिती सन्माननीय कुलकर्णी साहेब यांनी निर्धार केला की आपल्याला आजच या ठिकाणी 18 तारखेलाच हा हागणदारी मुक्तीचा कार्यक्रम आपल्या या प्रभागामध्ये ठेवायचा आहे आणि त्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. या ठिकाणी स्थानिक नगरसेविका संगीता वास्के मॅडम, गवळी मॅडम, सर्व कार्यकर्ते सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या, विभाग अधिकारी, त्यांची सर्व टीम, स्वच्छता अधिकारी, त्याचबरोबर यांच्या माध्यमातून आपण या गल्लीबोळामध्ये नारा पोहोचणार आहोत हागणदारी मुक्तीचा. आता आपल्याला नुसतं बोलायचं नाही तर आपल्याला काम करायचं, निर्धार करायचं. बोलून आता खूप झालं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत हे शहर, या शहरातील सर्व वसाहती, गाव गावठांचा प्रत्येक भाग या ठिकाणी स्वच्छ म्हणजे आपल्याला निर्धार करायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शून्य हागणदारी मुक्तीमध्ये कोणीही रस्त्यावर बसणार नाही. या माध्यमातून आपण काम करणार आहोत. माजी सभापती कुलकर्णी साहेबांनी त्यांच्या प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी स्वतंत्र टॉयलेट आता घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की या पेट्रोल पंपाच्या जवळ आपण बघत असाल की चांगल्या अत्याधुनिक पद्धतीचं त्या ठिकाणी टॉयलेट घेतलं. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक गणपती पाडा असेल, वारली पाडा असेल, इंदिरानगर असेल, या सगळ्या नगरामध्ये त्यांनी ठिकठिकाणी म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून हे टॉयलेट तर घेतलेलेच आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी तुम्हाला 17,000 रुपयाचं अनुदान देतो. आमच्या विभाग कार्यालयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत आम्ही अर्ज भरलेले आहेत. अजून जर कोणी राहिलं असेल तर त्यांनी देखील विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांचे अर्ज भरावेत. त्यांच्याकडून अर्ज आल्यानंतर 2 दिवसामध्ये आम्ही अर्ज 50% अनुदान या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून तात्काळ देतो, 8,500 रुपये. त्याच्यानंतर तुम्ही ते बांधकाम सुरू केल्यानंतर त्याचे फोटो आम्हाला पाठवल्यानंतर दुसरा हप्ता देखील आम्ही तात्काळ महानगरपालिकेच्या वतीनं असे 17,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी देत असतो. तर ध्येय हेच आहे, उद्दिष्ट हेच आहे की आपण 10 गोष्टीवर असा मोबाईल म्हणा
किंवा गाडीसाठी घरासाठी खर्च करतो, परंतु आपण आपल्या खास म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा आपल्याला अत्यावश्यक आहे आणि जी अतिशय महत्वाची बाब आहे, जी प्रत्येकाच्या वैयक्तिक आत्मसन्मानाची बाब आहे, या बाबीसाठी म्हणजे वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी आपण पुरेसं लक्ष देत नाही. आणि या अभियानाचा नारा हाच आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 ऑक्टोबर 2016 पर्यंत हा विभाग हा भाग आपल्याला या ठिकाणी हागणदारी मुक्त करायचा आहे. आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्वच्छता सीट, स्त्रियांसाठी 89 सीट, अपंगांसाठी 6 सीट, बालकांसाठी 6 सीट असे 202 टॉयलेट म्हणजे सीट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अजूनही मला असं वाटतं की 50-60 सीट महानगरपालिकेच्या वतीनं आणखी बांधण्यात येतील. याशिवाय आपण घरगुती शौचालय बांधकामासाठी अनुदान देत असतो आणि हे सगळं करत असताना जर एवढं करूनही आपण जर उघड्यावर स्वच्छाला बसणार असू तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही आता प्रत्येकाला म्हणजे या ठिकाणी जर सकाळी उघड्यावर कोणी बसलं तर त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 रुपये दंड जागच्या जागी त्या ठिकाणी देतो. नाहीतर त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बऱ्याच केसेस केल्या. जवळपास आतापर्यंत 40 लोकांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केली, 400 लोकांवर. आणि मग पोलिसांमध्ये गेल्यानंतर त्याला किमान 6 महिन्याची शिक्षा या ठिकाणी या उघड्यावर स्वच्छता बसण्यासाठी आहे. आपल्याला विनंती आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुमच्यासाठी जे शौचालय उभारलंय त्या शौचालयाचा सगळ्यांनी वापर करा. ते जर जमत नसेल तर आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून जे तुम्हाला अनुदान दिलं जातं शौचालय बांधकामासाठी तर जास्तीत जास्त वैयक्तिक शौचालय बांधा. आणि 2 ऑक्टोबर 2016 पूर्वी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये संपूर्ण तुर्भे स्टोअर आणि तुर्भे स्टोअरचा परिसर हा हागणदारी मुक्त झाला पाहिजे असा या ठिकाणी ठाम निर्धार करूया. मी स्वच्छता अधिकारी मोरे साहेबांना विनंती करतो तर ठीक आहे तर निर्धार करूया आणि सर्वांनी या अभियानाला उघडला असाच प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी तथास्तु कला व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपण या हागणदारी मुक्तीसाठी विशेष या ठिकाणी पथनाट्याचं आयोजन केलेलं आहे. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्रिस्तरावर या प्रकारच्या म्हणजे जनजागृतीद्वारे आपण या ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून हे शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी या ठिकाणी विविध ठिकाणावर या ठिकाणी पूर्ण गावामध्ये झोपडपट्ट्यामध्ये आपण हे पथनाट्य करून या ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे सर्व तोपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून हागणदारी मुक्तीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. सर्व नागरिकांनी कृपया याची दक्षता घ्यावी आणि आपल्या शहराच्या आत्मसन्मानासाठी आपण हे शहर हागणदारी मुक्त करूया असा या आजच्या दिवशी निर्धार करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित असलेले माननीय कार्यसम्राट सुरेशदादा कुलकर्णी तसेच राधा कुलकर्णी मॅडम, वास्के मॅडम, गवळी मॅडम आणि दाबुकस्वार साहेब आणि सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक यांना प्रथमतः वंदन करून सविनय सादर करीत आहोत. एक पाऊल स्वच्छतेकडे. यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी, कानवा सरको वासरे, कानवा जमी वासरे, कानवा जमी वासरे, कानवा जमी वासरे, कानवा जमी वासरे. अरे यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी,
हे घे आला आलास तसा परत जा. ए, झाडाला पिकलाय आंबा बाई आला ग आला आला नाही आला अहो आला काय नाही आला अहो 4 दिवस झाले मी माझ्या राजाला शोधतोय या दरबारात आलोय दरबारात यायची वेळ झाली पण हा राजा काय गावाना 4 दिवस झाले मला वाटतं त्याला लूज मोशन झालेत वाटतं. अहो नाही पाणी दूषित आहे लूज मोशन होणारच. अहो वातावरण दूषित आहे आपण वागलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं माजली किती अस्वच्छता बघा त्याच्यामुळे लूज मोशन झाले असतील पण त्याला कळत नाही जर राजा या राजगादीवर बसला नाही तर या प्रजेचं काय होणार तर मी वाट बघतोय तो राजा केव्हा येतोय का. अरे राजा येते का मला येते का का कसा डोक्यावर पडलाय हा. अरे अरे मला सांग माझ्या राजाची हलल कशी आहे काय हलल नाही महाराज हा हाल हवाल तेच म्हणतोय माझ्या राजाची हलल कशी आहे. महाराज हे गाणं आहे अरे तुझ्यामुळे सगळे हलल अरे हलायला लागतात ते नाही करत. मला सांग तू कुठे गेला होता तुमचे आंबा पेरू चिकू केळी सगळं शोधायला गेलो होतो मग. अरे असं असेल तर मला सांग माझ्या पडदा कुठं आहे माझ्या राजाचे सगळे कुठे गेले आंबा कुठे गेला चिकू कुठे गेले जांभूळ कुठे गेले अरे भैया वो केली कैसे दिया केली कैसे दिया वो केला ले लो किया ना तूने केली कैसे दिया ऐसे उठा के दिया केली कैसा डझन हा. राजकारणात कमी झालंय माझं वजन आणि माझ्या गादीवर टपून बसलेत माझे कजन. वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी टाळ्या ते सगळं झालं केली कशी डझन ते सांग. तुम्ही मग या दरबाराला आलात तर या प्रजाचे प्रश्न बघा अहो या प्रजाचे प्रश्न बघायचे सोडून केळी विकताय. अरे मग ते विचारतोय काय प्रश्न माझ्या प्रजाचे. अहो मी ऐकलं होतं व्हॉट्सअपवर आलं होतं मला परवा ते आमचा ग्रुप ऍडमिन आहे ना तो हाच आहे त्याला लूज मोशन झाले. अरे जाम प्रॉब्लेम झाले जाम ना म्हणून पोटसूज आले हा पोटसूज ते सकाळी धावायला जाणार ना पोटसूज झाला म्हणून आले. मला सांगा तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागवलं होतं सांगितलं. अरे अरे ते महत्वाचं नाही मला सांग. अरे मी तुला काम सांगितलं होतं इकडचं मॅप काढ तिकडचं मॅप काढ तिकडचं मॅप काढ तिकडचं मॅप काढ. बघितलं कसे लोकांची मॅप काढत फिरतो. अरे मॅप म्हणजे नकाशा वा यांचं भूगोल लय भारी आहे. मॅप काढ आणि नंतर नकाशा असं शुद्ध मराठीत बोला ना नकाशा. हा मग ते तुझं मला सांगा तुम्हाला नकाशा कशा पाहिजे हवाय. अरे मी माझ्या इकडे शांघाय बनवणार आहे शांघाय. ते मला नीट सांगाय तुम्ही ते काय बनवणार आहे. अरे शांघाय म्हणजे काय माहिती का असं काय बैठ्या वस्ती आहे काढून इकडे मी इमारती बनवणार आहे. इमारती मॉल बनवणार आहे. मॉल मोठमोठ्या टोल्याच्या इमारती बनवणार आहे. टोलाच्या इमारती पण मला सांगा हे बनवतो कोण. बनवतो बिल्डर. चुकलेलं हा राजा कोणी निवडून दिलं समोर येत त्याला काय बिल्डर इमारती बनवतो. मग इमारतीमध्ये इटा आणि सिमेंट वाळू मारणारे कोण असतात बिल्डर उचलतात त्याची बिल्ड वाढते ना देईन ना. याला कोणी राजा बनवल्याला काय माहिती माझ्या वडिलांनी हा सर्वात मोठ्या गाढवानी. हो महाराज तुम्हाला सांगतो इमारती बांधणारे असतात ते कामगार. अच्छा ते कामगार असतात ते एक ना एक वीट त्यांच्या घामानं आणि त्यांच्या मेहनतीनं ते बांधत असतात आणि त्यांच्या मेहनतीने ती बांधली जाते ती इमारत हॉल टोले जंग टॉवर. आणि तुम्हाला सांगतो या लोकांच्या सुखसुविधासाठी आपण काय बघतो का काय बघतो म्हणजे मी त्यांना घरे दिली. म्हणजे हे बघा मी तुम्हाला सांगतो आपण त्यांना घरं दिली वीज दिली पाणी दिलं रस्ते दिले आणि शौचालय पण दिलं. ते काय असतं बघा अहो किती आज्ञानी महाराज आहे हा. शौचालय म्हणजे काय असतं विचारतो. अहो सकाळी नैसर्गिक विधी करायला जिथं जात्यात त्याला म्हणतात शौचालय. मला सांग ते अंधारात लोक कुठं पडतात
खेळत आहे खो खो खेळायला खो खो एवढ्या रात काय येडा महाराज आहे. अहो खो खो खेळायला म्हणजे तुम्हाला सांगतो ते अंधारात पळतात कारण त्यांना शौचालयाच्या योजनाच माहिती नाहीयेत, शौचालय त्यांना उपलब्ध झालेले नाहीयेत आणि त्यांनी त्याचा विचार सुद्धा केलेला नाहीये. अहो सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या सरकारनं आपल्या महानगरपालिकेनं त्यांना किती मोठ्या योजना उपलब्ध करून दिल्या शौचालय बांधायच्या, तरी सुद्धा एक जण पण शौचालय काय बांधत नाही आणि अस्वच्छतेचं प्रमाण वाढत चाललंय. असं मग तुम्हाला माहितीये असं जर आपण उघड्यावर बसलो तर त्या बसल्यानंतर त्याच्यावर त्या घाणीवर माश्या बसतात. माश्या बसल्या म्हणजे आपली बारकी पोरं असं अन्न खात्यात, असे वडापाव भजीपाव रस्त्यावरचे खात्यात ज्याच्यावर त्या माश्या जाऊन बसतात आणि म्हणून ही रोगराई पसरते, अस्वच्छता पसरते आणि पाहिजे तिकडं घाण पसरते. अरे पण मला सांग माझ्या प्रगती काय हाल चाललंय काय चालू आहे? अहो तुम्हाला शौचालय म्हणजे माहिती नाही काय तेच दाखवायला इथं आलोय म्या. बघायचंय तुम्हाला? चला तर मग. चला दाखवतो. थांबा की हा पुढे आहे अजून बाकी आहे. आव मला सांगा इकडे अरे मला सांगा अहो आपण काय ठरवलं होतं लग्नाची सुपारी फोडताना? कुणाची सुपारी फडताना आता लग्नाचे काय गारगोटे फोडतात? गारगोटे नाही आता गार वाहूनाबद्दल हो तिकडं या मला सांग माझ्या पोरीच्या लग्नीचं लागत असताना तुम्ही मध्येच खोका म्हणून घातला. अहो पाटील आहे का इज्जत बिज्जत देणार का? पाटील सासरे? पाटील मी काय म्हणतो पाटील खरं सांगा तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे? हे बघा आपलं काय ठरलं होतं, काय ठरलं होतं? आपण हुंड्यामध्ये होंडा घेणार हा आणि 50 लाख रुपये होंडा घेणार. अरे बाबा ए बाबा काय कशाला मिशाला पीठ येतोयस बाच्या व्हायला हो देतोस? मला माहितीये अहो लाख मोलाची माझी पोरगी मी तुम्हाला दिलेली आहे, सोन्यासारखी पोरगी आहे. अहो खऱ्या अर्थानं शिक्षित आहे, ती सावित्रीची लेख आहे. वाजवा तिच्या नावाने टाळ्या हो, सावित्रीच्या लेखीच्या नावाने टाळ्या वाजवा. अशी पोरगी तुम्हाला दिली असताना तुम्हाला हुंडा हवाच कशाला? अहो हुंडा अहो आपलं काय ठरलं काय होतं, ठरलं होतं? लग्नाच्या अगोदर आपण हुंडा घेणार म्हणून ना. हा. बघ हुंडा घेणार? मग हुंडा घेणार? हा. अरे वा 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 हा. आधीच सांगतोय हा. जर मला हुंडा मिळाला नाही तर हा धोंडा मी गळ्यात बांधणार नाही. अरे थोड्या अरे म्हणजे हा थोडा हा राव त्याचं लांब पाटील पाटील केवढं तुमचं मानाचं पद आहे पाटील. हा अहो तुम्ही चाललं तरी अशी जमीन कापते तलतळा तळतळा. अहो तुम्हाला मला एक सांगा तुम्हाला हुंडा पाहिजे ना हो? हुंडा पाहिजे ना हो? तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो मी हुंडा दिला बरं का? कसा दिला तुम्हाला सांगतोय. अहो हुंडा मी शौचालय बांधून दिला. वाजवा चोरच वाजवा. खऱ्या अर्थानं मी शौचालय बांधून देणार आहे माझ्या पोरीसाठी, कळलं का? अहो पण मला हुंड्यामध्ये निघून हंडा तरी द्या. अंडा पाहिजे? हा. कशाला? अहो त्यात पाणी भरून द्या. अंड्यात पाणी भरून पाहिजे का? तुमचं पाणी झालं का ऐकून? शौचालयाच्या नावानं अहो तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एवढा दुष्काळ आहे की लोकांच्या डोळ्यात पाणी साचलेलं आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला हंड्यामध्ये पाणी हवंय कारण तुमच्याकडे पाणीच नाहीये. हा ना. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतोय अरे ही लक्ष्मी तुमच्या पोराच्या आयुष्यात आली ना तर बघा काय चमत्कार होणार आहे, कळलं का तुम्हाला? आणि म्हणून तिच्या खरं सत्व स्त्रीधन म्हणून मी शौचालय बांधून देण्याचा निर्धार केलाय बाप म्हणून. काय हो? तुम्ही स्त्रीला माता मानता ना? हा? तुम्ही लोक स्त्रीला आदिशक्ती मानता ना? स्त्रीला सामान्य दर्जा देतात ना? पण त्या स्त्रीचा जेव्हा डोक्याचा पदर हलतो तेव्हा तुमच्या घरची शोभा जाते का? हा? आणि तीच स्त्री, तीच माता, तीच आदिशक्ती जेव्हा अशी उघड्यावरती शौचालय करते तेव्हा तुमच्या घरला शोभतं? सांगा, शोभतं का? बाबा, मी ना अशा मुलाशी लग्न करणार नाही ज्याच्या घरात शौचालय नाहीये आणि जो माझी मान सांभाळू शकत नाही. बाबा मला हिच्याशीच लग्न करायचंय. अशी सुशिक्षित बायको नाही मिळणार मला. आणि मला एक सांगा अशी शिकलेली पोरगी आपल्या घरात आहे?
काय आपलं करत आई पण शिकलेली नाही बाबा हिच्याशीच लग्न करायचं बाबा. नाही नाही घ्या तुमच्या पत्र घालून घ्या त्याला म्हणा बाबा मला हिच्याशीच लगीन करायचंय माझी पोरगी तुझ्याशी लगीन नाही करणार. अरे तुला सांगतो गड्या कोण आहे ती लक्ष्मी आहे झाशीची राणी आहे कळलं का सावित्रीबाई फुले आहे. अरे आंबेडकरांची रमा आहे आणि कुलकर्णी साहेबांची राधा आहे राधा. वाजवत जोरात टाळ्या. खऱ्या अर्थानं ही वाट शिकलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय खऱ्या अर्थानं शौचालय बांधून दिलं पाहिजे म्हणून बाप म्हणून मी माझ्या पोरीला शौचालय बांधून देणार आहे. अहो शौचालय म्हणजे काय अहो माझ्या भगिनींच्या डोक्यावरचा पदर धरला ना की ह्यांची पटकनी होते यांच्या इज्जतीने खेट होते. पण आमच्या आया बहिणी उघड्यावर जेव्हा शौचालयात जातात तेव्हा त्या माईच्या इब्रतीचं काय होतं ते तिलाच माहिती आहे हो. आणि खऱ्या अर्थानं बा म्हणून मी माझ्या लेकीला खऱ्या अर्थानं शौचालय बांधून देण्याचा निर्धार केलाय. आणि कुणाच्या माध्यमानं माहिती आहे का आमच्या राजाच्या माध्यमानं. आता राजा कोण विचारा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमानं मी हिला शौचालय बांधून दिला. वाजवा त्याच्या नावानं कळलं का. अहो पैसा द्या. शौचालय म्हणजे काय अहो शौचालय म्हणजे आपल्या महिलांची इज्जत आपली आबरू आणि ह्याच महिलांची इज्जत जपणं म्हणून म्हणजेच खऱ्या अर्थानं पुरुषार्थ. वाजवायचं जोरदार टाळ्या. म्हणून म्हणतो महाराज तुम्ही पण तुमच्या राज्यात जर तुम्हाला हागणदारी मुक्त राज्य बनवायचंय तर महानगरपालिकेच्या सहयोगाने आणि संयुक्त विद्यमाने तुम्ही जे आपल्याला शौचालय बांधून मिळतंय ते शौचालय प्रत्येक घरोघरी बांधून घ्या आणि तुमचं गाव तुमचं राज्य तुमचा देश हा हागणदारी मुक्त बनवा. वा 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 प्रधानजी आता सांगा पुढची समस्या काय. पुढची समस्या काय आहे? अहो अशाच एका वस्तीत एक पोरगा आहे बघायचं तुम्हाला त्याची समस्या काय आहे? चला दाखवतो. उलाला उलाला आलो गेला बाजार पडलेला लवकर करना लवकर करे लवकर बाहेर. अरे नाही जोरात झाले. अरे लवकर करे मित्रा मित्रा अरे या लाईनीत मित्र मित्र कोणी नुसतं बाजूला थांब मी जातो त्यापेक्षा रेल्वे लाईन वर. किती दिवसानंतर अरे तुला आज दिवस भेटायला. मित्रा तुला सांगतो माझं साखरपुडा करलंय. अरे वा 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 जातो अजून अरे अरे मित्रा विचार बायको कुठली केली. मी वाशीची केली. अरे माझी बायको तू बायको कुठली सुचत नाही रे असं काय. धानूची धानू धानू हा. अरे बापरे लय लांब आहे पोहोचेपर्यंत वेळ लागेल मी जाऊन येतो. अरे तुला सांगतो मी एकदा ना बोरवलीला ट्रेन पकडली ऐकतोस ना. आता ट्रेन पकडलीस मग कुठपर्यंत जायचंय. धानू लय वेळ लागेल मी जातो जाऊन अरे येतो. ऐक ना तुला गेलो ना तेव्हा काय बघा 2 तास प्रवास होता म्हणून 2 तास. तुला 2 तासाचा प्रवास सांगतो कसा झाला. प्रवासामध्ये आहे ना मस्त वडापाव. वडापावचं नाव काढू नकोस त्याच्यामुळे त्रास होतोय. काल 4 वडापाव खाल्ले रे मित्राच्या साखरपुड्यात. वडापावचा साखरपुडा हा ते सोड. मग त्यानंतर पुढे गेलो मग एक सरबतवाला भेटला. वा वा तू असं पुढे जा मी असं पुढे जा. अरे कुठे चाललंस तेवढे काही. अरे मी काटावर आहे काटावर. काटावर आठवलं माझा बारका भाऊ आता काटावर पास झाला. अरे कोणीतरी समजावं रे. समजावलं त्यांनी. मी त्याला बरंच समजावलं. अरे वेळेस का जरा अभ्यास केला. अरे अरे कोण कुठून येतात असे काय मित्र मित्र नाही तू. मला जोरात झाले मला जाऊ दे रेल्वे लाईन. अरे पटकन करा. आता काटावर आले गावाकडची प्रथा आहे बरं का. याचा काय झालं काय काय फुलं टाकली का काय. काय बघून ठेवा. डोंगर आहेत ते डोंगर आहेत. डोंगर पोचून उंदीर निघत खाली. काय झालं काय झालं
असं बसलेलं तुम्हाला शोभा देतं कोणत्या माणसाला पाहायला? शोभा आम्हाला कशाला शोभा देणार? तुला आमच्या गावाकडची गोष्ट सांगतो गाड्या. गावाकडची गोष्ट? गावाकडची गोष्ट माझी गोष्ट सांगतो ना गावाकडची. सांग की. माझा आजा. कोणाचा? माझा हा. माझा आजा माझ्या बाला म्हणताय. काय म्हणायचा? अहो असं बाहेर उघड्यावर शेतावर बांधावर बसायला काय माझे. असं मग बसूया आपण दोघे. हा. हा, काय म्हणायचा? नंतर म्हणायचा हा. का बांधावर बसल्यानंतर जेवढी मंडळी असतात हा. काय गप्पांचा फड रमतोय वा वा वा. असं का? याच्या बायकोने याला हाणलं हा. त्याची जमीन विकत घेतली हा. याची पोर पडून गेली. काय सांगतो तुम्हाला? असं आपलं दुःख अख्खे वाटून घेतो आम्ही. असं त्याच्यात जी मजा आहे हा. ती या शौचालयात एकांत वास घेण्यात मजा नाही. एकाच वाद घेण्यात मजा नाही. अरे मग उठ की रे हे. का? कशाला फुलं पाडतो? हे. तुला खरं सांगतो गावाकडची अशीच गोष्ट असते. गावाकडे मजे मजा येते. शेताच्या बाजूला बसले लोक आणि गप्पाचा फळ रंगतो. पण त्याला हे माहित नसतं की उघड्यावर शौचाला बसलं किती आरोग्याला घातक आहे. अहो तुम्हाला सांगतो हे रेल्वेच्या पटरे आहेत ना का? त्या पटऱ्यांच्या बाजूला लहान लहान पोरं बसत्यात. बसत्यात. हा, त्याच्यावर माशा बसत्यात, उघड्या अन्नावर बसत्यात आणि कॉलराची साथ पसरते आणि लहान लहान मुलं आजारी पडतात. एवढं वाईट गोष्ट आहे ना का? आणि म्हणून तुम्हाला सांगतो की उघड्यावर शौच करणं टाळायचं आहे. अहो 2 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येकाच्या दारादारात घराघरात शौचालय झालंच पाहिजे असा आपण निर्धार करूया. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जोरदार टाळ्या हाणा बरं का? दादा बाची त्यांनी शपथ घ्यावी. असं आपण काय करायचं? आपला गाव, आपला शहर, आपली नवी मुंबई अत्यंत काय करायचं? हागणदारी मुक्त करायचं आणि घराघरात 2 ऑक्टोबर पर्यंत आपल्या घरोघरी दारोदारी आपण शौचालय बांधून घ्यायचा निर्धार करायचा. कळलं का? तुला सांगतो आमच्या गावची जी पोरगी आहे ना हो, ती आपल्या पत्रामध्ये कागदामध्ये काय लिहिते? तिथं सपान लिहिते. कोणतं? मग काय लिहिते ऐकायचं तुला? ऐकायचं. अरे चल वा 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 जाहीर वा. माझी उऱ्यात पुन्हा टाकली साधे. हा, काय सांगू मेरी बरबादी रो, सुन मेरी अमीना दे. काय सांगू मेरी बरबादी रो, सुन मेरी अमीना दे. संडास तू ऐसा जुमाडका, अरे आई तो दरवाजा मोडका. तू बसंदास को ऐसा जुमाडका, अरे आई तो दरवाजा मोडका. मैं भागी सीधी रेलवे लाइन में. सुन मेरी अमीना दे. काय सांगू मेरी बरबादी रो, सुन मेरी अमीना दे. तर मंडळी खऱ्या अर्थानं स्वच्छतेचा हा मूलमंत्र आपण जपायचा आहे. उघड्यावर शौच करणं टाळायचं आहे. आपण सर्वांनी हा कार्यक्रम बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. इथे उपस्थित राहिले माननीय सुरेशदादा कुलकर्णी साहेब, माननीय डाबुसवार साहेब आणि सर्व नगरसेविका आणि आपण सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांना नम्र अगदी मानाचा मुद्रा करून आम्ही आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तो असा ठेवा ना. आज तसेच सन्माननीय नगरसेविका वासके मॅडम तसेच सन्माननीय नगरसेविका मुद्रिका गवळी मॅडम, उपायुक्त माननीय श्री डाबुसकर साहेब, विभागाधिकारी श्री दांडे साहेब आणि उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, आज आपल्याला या कला पथकानं जे बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे करमणूक म्हणून, तर त्यांचा आणि महानगरपालिकेचा उद्देश एकच आहे. त्या जे उघड्यावर शौचाला जाऊन आपल्या घरोघरी जे आजार पसरतात ते कसे पसरतात हे त्यांनी आपल्या पोटतिडकीतून सांगितलेलं आहे. त्यामुळं आपलं कोणतंही मुलगं किंवा कोणी बाहेर शौचाला जाऊ नये त्यासाठी आपल्याला घरामध्ये शौचालय बांधून देण्याची सुद्धा महानगरपालिकेनं तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र शासनानं तरतूद केलेली आहे आणि त्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे, येत आहे. आणि या वार्डातून
मला वाटतं 20 अर्ज प्राप्त झालेले आता अद्यापर्यंत. हा नाही करते वेगळे आहेत ते. आणि त्यातल्या एक जो अर्जदार आहे त्यांचं अनुदान सुद्धा मंजूर झालेलं आहे. बाकीचे प्रक्रियेमध्ये आहेत. आणि महानगरपालिकेनं इथं जवळजवळ 12 शौचालय उपलब्ध केलेले आहेत. काही शौचालयाचं काम आता लवकरच चालू होणार आहे. तर स्त्रिया आणि पुरुषांसाठी इथे